हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. दहशतवादाला सडेतोड उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्याला पूर्ण मुभा. तीनही सैन्यदल प्रमुखांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पंतप्रधान मोदींची भूमिका. आपल्याकडे वेळ कमी आहे आणि लक्ष मोठं आहे. दिल्लीतील युवकांच्या परिषदेत पंतप्रधान मोदींचं सूचक वक्तव्य. सरसंघचालक मोहन भागवत आणि पंतप्रधान मोदींमध्ये 1.25 तास बैठक. सैन्यदल प्रमुखांच्या बैठकीनंतर मोदींची भागवतांसोबत महत्त्वपूर्ण चर्चा. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखालील सीसीएस बैठकीत सुरक्षेवर चर्चा. सीसीपीए आणि सीसीईएच्याही बैठका होणार. तर पहलगाम हल्ल्यानंतर आज पहिली मंत्रिमंडळ बैठक. पाकिस्तानी सैन्याकडून सलग 6व्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन. नौशेरा, सुंदरबनी, अखनूर सेक्टरमध्ये गोळीबार. भारताचंही तोडीस तोड उत्तर. पाकिस्तानची दुखरी नस भारताच्या हातात. चिनाब नदीवरच्या बगलिहार धरणातून भारत पाकिस्तानचं पाणी अडवणार. बगलिहार धरणावरून एबीपी माझाचा ग्राउंड रिपोर्ट. पाकिस्तानला भारताची धडकी. भारत आक्रमक कारवाईच्या विचारात असल्याचं पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं संसदेत वक्तव्य. पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत काँग्रेसकडून नेत्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी. सार्वजनिक कार्यक्रमात शिस्त बाळगण्याचे पदाधिकाऱ्यांना निर्देश. विशाखापट्टणममधील स्वामी मंदिरामध्ये चंदनोत्सवादरम्यान मोठी दुर्घटना. भिंत कोसळून 7 जणांचा मृत्यू. एनडीआरएफ आणि एसडीआरएफकडून बचाव कार्य सुरू. कोलकात्याच्या ऋतुराज हॉटेलमध्ये लागलेल्या आगीमध्ये 14 जणांचा मृत्यू. अनेक जण होरपळले. शर्थीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात. तपासासाठी विशेष पथक स्थापन. शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार मिळवण्यात राज्य सरकारला यश. लंडनमधील लिलावात सरकारनं तलवार जिंकली. आयपीएलमध्ये केकेआरच्या फिरकीपटूंनी दिल्लीचे मनसुबे उधळले. कोलकात्याचा 14 धावांनी विजय. तर घरच्या मैदानावर दिल्लीचा सलग दुसरा पराभव. अक्षय्य तृतीयेनिमित्त बाजारात रेलसेल. सोनं, चांदी, वाहन, इलेक्ट्रिक वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांमध्ये उत्साह. आंब्याच्या खरेदीसाठीही मोठी गर्दी. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.